मन प्रगट पसारा आसाल ते करा जिथे तेथे सोडविल माझा स्वामी निश्चयशी प्रतिज्ञा हिलाशी केली आम्ही गुणदोष नाही पाहत कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश होय सोडविल माझा स्वामी निश्चयशी प्रतिज्ञा हिलाशी केली आम्ही तुका मनी कडू वाटतो प्रपंच रोखडे रोमांच कंत दाठे सोडविल माझा स्वामी निश्चयशी प्रतिज्ञा हे राशी केले आम्ही पांडुरंगा करो प्रथमा नम पांडुरंगा करो प्रथमा नम पांडुरंगा करो प्रथमा नम पांडुरंगा करो प्रथमा नम दूसरे चरण संताची दूसरे चरण संताची दूसरे चरण संताची मानेल या संताची रंजवून चित्ताशी आपुल्या ही वाट गोमती वैकुंठाशी नाथा रामकृष्ण गदा दिंडी समचरण सर्वं सांद्रणीलं बुधाभं जगन हित पानिनं पानिमण्डलानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलः संविट्टलं चिन्तयामि लोकाभिराममरणरङ्गधीरमराजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवमारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमन्तं वरिष्ठं वातात्मजवानरं योधमूकं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हरि ओम उग्रवीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वोतमोघं नरसिंहं भीषणं भद्रं मृत्युं नमाम्यहं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा जयांचे केले स्मरण होय सकळ विद्धीचे अधिकरण तेची वंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होनियत ऐसे नमन करुणी सकाळा हरिकथा बोले उबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळ चालवी सकाळा नामा म्हणे सेवे लागी सेवक तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या किंवा लिंगणे संतांची दिव्य झाली माझी काया मस्तकहे पायावरी त्यांच्या ठेविता अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याला अंतकरणामध्ये स्मरून निवृत्तीने अनुवादी करून सकल संतांच्या चरणावरती नतमस्तक होऊन माऊल्य महाविष्णू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आपल्या सेवेकरता घेतलेल्या अभंगामधून याची आवत जगातील मनुष्य प्राणी मात्रांना भगवंताचं नामस्मरण करायला सांगतात आणि ते भरपूर करायला सांगतात. नामाचे चिंतन प्रगट पसारा आसाल ते करा जेथे देहे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण भरपूर करा असं तुकाराम महाराजांचं मत आहे. महाराज आम्ही नामस्मरण केलं तर त्याचा फायदा काय होईल तुकोबराय सांगतात. सोडविल माझा स्वामी निशेषी प्रतिज्ञा हिराशी केली आम्ही भगवंताने प्रतिज्ञा तशी केली जो माझं नामस्मरण करत त्याला मी संकटामधून सोडवल्याशिवाय राहणार नाही. मग कुणी नामस्मरण करावं तुकोबराय सांगतात. नामस्मरण करण्याकरता त्याचा गुण त्याचा दोष त्याची जात त्याचं वय पाहिलं जात नाही. गुण दोष नाही पाहात कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश होय
फक्त अंतकरणामधला त्याला भाव हवा आहे, बाकीचं काही नाही. परिणाम तो संकटामधून सोडवतो आणि भगवान परमात्मेच्या नामचिंतनाशिवाय या व्यावहारिक जगामध्ये जर पाहिलं गेलं तर सगळं दुःख ठासून भरलेलं आहे. त्याचा परिणाम असा जाणवतो. तुका म्हणे कडो वाटतो प्रपंच रोखडे रोमांस कंठदाटे. हे संपूर्ण विश्व दुःख रूप आहे, भरून गेलेलं आहे असं मला जाणवतं. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठला अभंगामध्ये याच्यावत जगातील मनुष्य प्राणी मात्रांना भगवंताच्या नामाचा उपदेश करतात. का बरं करतात हा पहिला प्रश्न आहे. एक तर मनुष्य म्हणून जन्माला येणं अवघड आहे. भागवत असं सांगते, दुर्लभम देहो देही नाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शना असं म्हटलेलं आहे. मनुष्य म्हणून जन्माला येण्याकरता लागणारं पुण्य आणि लागणारं पाप या दोन्ही गोष्टीचा जेवढा विचार केला जातो त्यावेळेला पाप पुण्य समान समीचे पाविजे कर्मभूमी असं म्हटलेलं आहे. मनुष्य म्हणून जन्माला येण्याकरता पाप आणि पुण्य यमाच्या काट्यामध्ये मोजलं जातं. ते जर दोन्ही बरोबर असेल तरच मनुष्य म्हणून जन्माला येतं, अन्यथा जन्माला येता येत नाही. कदाचित पुण्य जास्त झालं तर देवलोकामध्ये जाल आणि पाप जास्त झालं तर तुकोबरे म्हणतात खंती ते न करा कोणी गाढव उतारा. खालच्या योनीला माणसापेक्षा जावं लागेल, पण मनुष्य म्हणून जन्माला येणं अवघड आहे. हे म्हणून नाथ बाबा म्हणतात नरदेह दुर्लभ जाना म्हणून जन्माला येणं अवघड आहे. त्यातल्या त्यात पुरुष नरदेहाला येणं त्याच्यापेक्षा खूप अवघड आहे. पण आमच्याकरता बरं झालं, बरवे झाले आलो या जन्माशी जोड जोडली मनुष्य देहाशी महालाभाची उत्तम राशी जेणे सर्व सुखाशी पात्र होई जेगा असं म्हटलेलं आहे. मनुष्य म्हणून जन्माला येणं खूप अवघड आहे, ते आमच्याकरता सोपं झालं. दुसरा मुद्दा, मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर साधू संताला वाटतं माणसाचं जीवन व्यर्थ जाऊ नये, फुकट जाऊ नये, त्याचं कल्याण हो. येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून या काळा असं म्हटलेलं आहे. याचं कारण अतिशय महत्वाचं जर काय असेल तर संतांच्या अंतकरणामध्ये सामान्य जीवनाच्या बद्दल असलेलं प्रेम आहे.
संतांच्या अंतकरणामध्ये सामान्य जीवांच्या बद्दल असलेली दया आहे. संतांच्या अंतकरणामध्ये सामान्य जीवांच्या बद्दल असलेला कनवालोपणा आहे, जिव्हाळा आहे. अशा प्रकारे दयार्णवे द्रवली दृष्टी तन मन धन वेचून या गोटी अनाथावरी करुणा मोठी उद्धरी संकटी दिनाते. जैसा कळवळा निज स्वार्थ तैसा नाथ भूतांती नाव परम कारुण्य कथा दान तत्वदा उद्धव असं म्हटलेलं आहे. संतांच्या अंतकरणामध्ये असलेली दया आहे. दया त्याची भांडवल पुली ममता नाही रे. तुकाराम महाराज बाजारला निघाले आणि मग बाजारला निघाल्यानंतर महाराजांच्या बरोबर बरीच माणसं होती. बाजारला चालले देवाला. संतांच्या अंतकरणामध्ये दया आहे. का तुकाराम महाराजांनी भगवंताचं नामस्मरण करायला सांगितलं त्याच्याकरता बोलतोय. पहिला मुद्दा, आपण मनुष्य म्हणून जन्माला येणं अवघड आहे. आलोय मनुष्य म्हणून जन्माला. दुसरा मुद्दा, मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर मनुष्याचं जीवन फुकट जाऊ नये, व्यर्थ जाऊ नये. संतांच्या अंतकरणामध्ये दया आहे, कळवळ आहे. कसा कळवळ आहे त्याच्याकरता मी बोलतोय. महाराज बाजारला निघाले आणि बाजारला निघाल्यानंतर एक वयोवृद्ध स्त्री, तिला चालता सुद्धा येत नव्हतं. दोन्ही हातामध्ये 2 काट्या आणि असली बाटली हातामध्ये अडकवलेली, त्याला दोरी बांधलेली आणि ती बाजारामध्ये तेल आणायला चाललेली होती. जाताना तुकाराम महाराजांनी बघितलं त्या म्हातारीला नीट पायावरही उभा राहता येत नव्हतं, नीट काट्यावरही चालता येत नव्हतं. दोन्ही काट्या घेऊन चालत होते. महाराजांना तिच्याकडे बघितलं की दया निर्माण झाली. महाराज जवळ गेले. महाराजांनी विचारलं, जे कुठं निघाला? बाजारला निघाली बाबा, तेल आणायला निघाली मी. महाराज म्हणले, तू जर तेल आणायला निघाली असली तर एक काम कर, बस माझ्या पाठकोळी, तुला बाजारात नेऊन सोडतो. दया, दये करता मी बोलतोय. तो पुरुष वीर राया मूर्तिवंत दान दयान उदयताची तया मी हृदया लाभे असं म्हटलेलं आहे. कुणाचं जीवन या विश्वामध्ये जर परिपूर्ण असेल, आप्पा मी काय बोलतोय बघा, जर जीवन कुणाचं परिपूर्ण असेल तर तुकोबरे सांगतात, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी
परिपूर्ण असेल, कृतार्थ असेल, तुकोबराय सांगतात धन्य ते संसार दयावंत जे अंतरी. तुका म्हणे धन्य त्याचे जिने जी घातले वसुदेवी दान तया नलगे येणे जाणे राहिले वासुदेवी राहणे असं म्हटलेलं आहे. कुणाचं जीवन परिपूर्ण आहे? सामान्य जीवावर जो उपकार करतो, जो दया करतोय, खऱ्या अर्थानं या विश्वामध्ये परिपूर्णतेला शास्त्र सांगते तो जाऊ शकतोय. अन्यथा नाही. चिकली रुतली गाय गड भाकड न पाहिल ते ते कोणी होय जीव खालाव. किंवा दया कशी आहे? दया ते अशी पूर्ण चंद्रिका तशी निववी ताकडशी नमने सान थोरा. 12व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात दया कशी असावी. अद्वेष्टा सर्वभूताना मैत्रेय व करुणाच निर्मम निरंकार समदुःख सुखक्षम. सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेण्याची काही अपकरू नाही. चैतन्य का उत्तमाते धरी आधमाते आघरीजे हे नेण्याची का करीजे वसुधाजे. गायीची दृशाहार व्याघ्रा विषोणी मारू ही नेण्याची का करू तो जैसे. रायाचे देह चालू अंका परवते घालो ही नेण्याची का कृपाळो प्राणू जैसा. तेव्हा लावणी दयाने केली खांडावया घावो घाली दोघा एकची सावली वृक्ष देह जैसा. किंवा घरची उजेडो करावा पारखी अंधारो पाडावा ही नेण्याची का पांडव दिपू जैसा. तुका म्हणे भेदा भेद केला वाद खंडोळी. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. विष्णुमय जग आज 19 दिवस झाले ते आणि शेवा 15-16 केलेले आहे. तरी अजून आवाज एवढा आहे. तुम्ही नुसतं महागच म्हणताय तरी कोकधम्याला येत आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वेदा भेद ब्रह्म अमंगल. ऐकाजी तुम्ही भक्त भागवतन कराल जे हित सत्य करा. कशा करता? अहो आजी बसा माझ्या पाटकुळी, मी तुम्हाला बाजारात नेऊन सोडतो. दया आहे संतान शांत करण्यामध्ये. आजी पण हुशार होती. आजीने सांगितलं तुका मी पाटकुळी बसण्यापेक्षा रस्त्यालाच बसती. माझी बाटली घेऊन जा आणि तेलच घेऊन ये. काय हरकत नाही म्हणले बस. तुकाराम महाराजांनी बाटली घेतली आणि गेले बाजारात. त्यातलाही बाजार केला आणि त्या आजीच्या बाटलीमध्ये तेलही आणलं. रावसाहेब तुकाराम महाराजांनी आणलेलं तेल म्हातारी वापरत जी होती, जुन्या काळातली म्हातारीने बाटलीवर तेल आणलं म्हणजे पुढचा बाजार येईपर्यंत वापरत होती. ती संपवत नव्हती बाजार येईपर्यंत.
पण त्या म्हातारीला तुकाराम महाराजांना तेल आणून जे दिलं ते अजून तेल संपलं नाही. बाकीच्या सगळ्या गावातल्या म्हाताऱ्यांच्या लक्षात आलं तुकाराम महाराजांनी तेल आणून दिल्यावर संपत नाही. पुढचा बाजार आला की सगळी बाटल्या घेऊन वाटलंच. महाराज एवढं आमच्या बाटलीत तेल आणून द्या, एवढं आमच्या बाटल्या. आता सगळ्या गावाच्या बाटल्या कशा काय सांगावं. असं उपरणं बांधलं तुकाराम महाराजांनी. उपरण्याला बाटल्या बांधल्या. छातीला उपरणं, कमरला उपरणं, गळ्याला उपरणं, हाताला उपरणं, असं बाटल्याच सगळे द्राक्षाचं घड लागले आणि बाटल्या. एक पिशवी होती, प्रत्येकानं पैसे त्या पिशवीत टाकलं. तुकाराम महाराज बाजारला गेले, त्या दुकानदाराच्या समोर पैसे ओतले आणि त्याला सांगितलं की एवढ्या बाटल्या आणले ते तेल. ती दुकानदार बावरलं. ती म्हणला तुका तो एवढ्या बाटल्या आणल्या, कुणी पैसे किती दिल्यात आहे आणि कोणच्या बाटलीत किती तेल ओतायचं हे कसं काय कळणार मला. तुकाराम महाराज म्हणजे तुला काय डोकं सुचल तसं कर, पण या सगळ्या बाटल्यात तेल दे बघ, बाकीचं काय करणार. त्यानं आपलं पावशेरचं काय असेल ते मग बाटल्यात असं जे सुरू केलं, बाटली बघून टाकायला, सगळ्या बाटल्यात तेल भरून. बाटल्या जशा होत्या तशा पुन्हा कमरेला बांधल्या, गळ्यात बांधल्या, हाताला बांधल्या आणि आले महागाई. सगळ्यांना बाटल्या दिल्या. भगवान परमात्म्यानं विचार केला ह्या बाटल्या बांधण्यात काय काय तुकाला सुद्धा फसवणारी आहे ती. देणार 10 रुपये लिटरभर तेल हाणणार, पण देव इतका चमत्कारी. चतुर पैसे दिलं होतं आप्पा, त्या लोकांच्या बाटलीत तेवढंच तेल टाकलं बघ. सगळ्यांना बाटल्या दिल्या. सगळी लोक अजून त्या तेलावर आहेत बिहूमध्ये. दया सांगतो, दया. शेतकरी गेलाय गावामध्ये आणि मला तीर्थयात्रा करायची आहे, माझं शेत राखणीला आलंय, कोणतरी माझ्या शेताकडे राखायला जात आहे का. असं आहे. सामान्य लोकांनी विचार केला का वारकऱ्याला काम नाही, जाऊ द्या म्हणजे वारकरी जायला राखायला. आणि वारकरी शोधून काढलं कोण, तुकाराम महाराज. घेतलं चावडीवर बोलवून, जाता का ह्या पाटलाचं शेत राखायला. म्हणले जातो, काय हरकत नाही. काय करायचं काय ना, नुसती तिथं पाखरं जाऊन राखायच्या आठवड्यावर बसून. नेम ठरला आणि गेलं पाटील गाडी करून काशी यात्रेला महिनाभर निघून. तुकाराम महाराज रानात गेले. त्यांच्या लक्षात होतं सगळ्या गावांनी सांगितली पाखरं राखायला. आठवड्यावर बसून जी पाखरं राखत होती आल्याला एक सुद्धा पाखरं उठवलं नाही. खाऊ द्या सगळ्यांना. पण पाखरं राखत असताना बरीच पाखरं खाल्ल्यावर पाणी प्यायला नदीला जायची. तुकाराम महाराजांना वाटलं ह्यांना ही तापच आहे नदीला पाणी प्यायला. कुंभारवाड्यातून कसल्या ती झाकण्या आणल्या. खळ दोन खळ रानात एक झाकणी, खळ दोन खळ रानात एक झाकणी. तीर्थयात्रा करून आलं, बघितलं रानामध्ये जाऊन एका सुद्धा कणसाला दाना नाही, सगळ्या पिशाच. काय करावे गोमटे ओस नगर असं म्हटलेलं आहे. पाटलानं तक्रार केली गावातल्या लोकांच्याकडे. अहो
सगळे पाखरं राखायला सांगितली, बरं ह्यानं पाखरं राखले, शेतच चाललं म्हणजे सगळं. महाराजांना चावडीवर बोलवून घेतल्यानंतर तुकाराम महाराज, काय केलं तुम्ही? पाखरं राखली का शेतच चाललं सगळं? नाही म्हणले, मी पाखरं राखली, एक सुद्धा पाखरं उठून दिलं नाही, सगळ्याला पोट भरून जेवायला लागत. पण पाखरं राखायला सांगितले म्हणजे त्या दाणं खायला आलेल्या कणसावर बसलेली पाखरं खाऊन द्यायची नाही, ती बसून द्यायची नाही, ही सांगितलं तुम्हाला. त्यांना चारा म्हणून सांगितलं नाही, मला काय माहित म्हणजे तुम्ही पाखर राखायचं असं सांगितलं. बरं मग आता काय? त्यांना म्हणले खंडीभर धान्य झालं असतं ते आता भरून द्यावं लागतंय, काय हरकत नाही म्हणजे. गावातल्या 10-5 लोकांनी नियम काढला, म्हणले कमी पडेल ते तुम्हाला भरावं लागेल खंडीभर धान्य. लावली तुकाराम महाराजांना लेबर आपली, ती कणस पिशा फोडायला सुरुवात केली. असा मोठाच्या मोठा ढीग लावला आणि ते पिशा. ते जुन्या काळामध्ये काय मशिनी नव्हत्या, काय नव्हत्या, ते सांजा करायचा, अजूनही काहीतरी असायचं बाप आहे का दावरा, आणि ती मग ती पाचूट टाकून खळ्यामध्ये पाणी टाकून पाचूट टाकून ती चोपायचं. अशा पद्धतीने सुरुवात झाली. तुकाराम महाराज म्हणले, बाबा त्यांचं धान्य त्यांना देऊ, पण एकट्याला मिळणे शक्य नाही, माझ्या जोडीला कमीत कमी 2-4 तर गडी पाहिजे ना, मी एकटा काय करणार? बडावणी हाणायची जुन्या काळात, असं वाकडं बडावणं असायचं. गावातलं 2 गडी आलंच होतं त्यावर, 3रा गडी जगाचा बाप आलाच, वाकडं असं दाखवलं, खायच्याकडे येऊन उभा राहिलाय. अरे कोण आहे? सांगितलं मी पंढरी परिसरामधला एक गरीब माणूस आहे, जर खयात गड्याबरोबर बडवायला घेतलं तर बरं होईल. तुकाराम महाराज म्हणले, बरं झालं, एक तर गडीच कमी होता, आपल्याला 3घच होतो, ही 4था बरा झाला. कणसाला दाणं नसलेल्या पिशाचा असा लांबता गहना घ्यायचा आणि सुरुवात करायची ती बडवायला. आपण जेव्हा बडवायला सुरुवात करायची, ह्या 3घांच्या बडवण्याने किती जरी आपटलं तरी पिशातला एक दाणा सुद्धा निघत नव्हता. आणि 4था गाड्यानं बडावणं आपटलं ना, खळ मोत्यावणी असं दाणं पडेल, खळ मोत्यावणी दाणं पडायचं. अशा रासच्या रास लागली, काय सांगावं. खंडीभर धान्य होईल म्हणलं, ती 4-5 खंड्या भरल्या बरोबर, अशी पोती भरून बाहेर लावली. ही एकटाच त्या वावडीवर उभा राहायला नाही, 2-3 गडी पाट्या भरून गेला. वारा तर काय त्याला सुट म्हणावं लागतंय का? त्याच्यात म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जे जगात चालित. संपूर्ण विश्व माझ्या सत्यानं चालतंय. वाऱ्याला काय सांगावं लागतंय काय? वारा चालू झाला, असं भूर 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 भूर, आणि 4-5 खंड्याची पोती भरली आणि लावली ना शिकड्याला. हे एकटंच उचलायचं, हे 2-3 जण पोत उचलायची, हे एकटंच नेऊन टाकायचं थपेला. पोती नेऊन टाकली, सगळं झालं. घेतली गावातली लोक बोलावून, गावातल्या लोकांना सांगितलं त्याचं किती होतं तेवढं द्या. खंडीभर त्याला दिलं, 4 खंड्या शिल्लक राहिलं. त्या 4 खंड्याचं करायचं काय? आता मधल्या माणसाचं लय अवघड असतं. काय काय जणाला वाटतं आपल्याला काय हात मिळते का? पण देव लय हुशार, कोणाला तसं काय मिळवून देतो का? नाही 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 मिळवून देणार. देवानं सांगितलं, हे राहिलेलं त्यांना बुद्धी दिली, राहिलेलं जाऊ द्या तुकाराम महाराजांच्या घरी. तुकाराम महाराज म्हणले, मला 2 पोती देतो म्हणला होता, मला ही 4 खंडे घेऊन करायचं काय? मग ह्या बाकीच्या राहिलेल्याच करायचं काय? पांडुरंगाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला पाहिजे म्हणले. बाकी देवळाचा जीर्णोद्धार केला, पण त्या 2 पोत्यापेक्षा एक दाना सुद्धा घरी नेला नाही. आयशी कळवळ्याची जातीन करी लाभावी नगरी, आयशी बळवंत आवडीची देवा, संत महानुभवा विनवेतो. अशा असं संतांच्या अंतःकरणामध्ये कळवळय, आणि त्या कळवळ्याची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. मनुष्य म्हणून जन्माला आले बाबा, यांनी जर भगवंताचं नामस्मरण नाही केलं तर कदाचित त्याचा जन्म वाया जाण्याची शक्यता आहे. म्हणून तुकाराम महाराज तुम्हाला आणि आम्हाला सांगतात, नामाचे चिंतन प्रगट पतारा, नामाचे चिंतन प्रगट पतारा,
दुसरा मुद्दा 2 मिनिटांमध्ये सांगून जातो. का नामचिंतन करायला तुकाराम महाराजांनी सांगितलं? प्रत्येक युगामध्ये भगवंताला प्राप्त करून घेण्याकरता लागणारी साधनं वेगळी वेगळी. कृतयंध्यायतो विष्णू त्रेतायाम याजते मखे दोपारे परिचर्याणाम कलौतन हरी कीर्तन असं म्हटलेलं आहे. कृतयुगामध्ये ध्यान धारणा, त्रेतायुगामध्ये यज्ञ करणं, द्वापार युगामध्ये पूजा करणं आणि कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी असं म्हटलेलं आहे. नामंस कीर्तन साधन पै सोपे जळतील पाफे जन्मांतरीचे असं म्हटलेलं आहे. भगवंताचं नामस्मरण हे साधं आणि सोपं साधन आहे. हे तुकोबरायांना कळालेलं असल्या कारणानं महाराजांनी सांगितलं, अवघड कोणी ना करी सांगता सुलभ बहुता गोड वाटे. सामान्य जीवाला अवघड साधन करणं अवघड जात आहे आणि म्हणून साधं आणि सोपं साधन सांगितलं. हा एक भाग. दुसरा थोडासा असा विचार करायचा, तुकाराम महाराज ज्या अर्थी सांगतात साधन करायला भगवंताचं नामस्मरण, त्या अर्थी त्याच्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्य असलं पाहिजे. काय वैशिष्ट्य आहे? कलियुगामध्ये सामान्य जीवाला मोक्ष मिळवण्याकरता भगवंताच्या नाम साधनाशिवाय दुसरा पर्यायच नाही. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची असं म्हटलेलं आहे. उद्धवानं जेव्हा भगवंताला प्रश्न विचारला, उद्धव म्हणे का श्रीपती मोक्ष मार्गी साधने किती वेदवादी यांची उत्पत्ती बहुत सांगती साधने. त्यावेळेला भगवंताने 4 साधनं सांगितलेले आहेत. वेदेषु यज्ञेषु तपसु चैव दानेषु यत्पुण्य फलं प्रदिष्टम् अथेति तत्सर्वमेधे विदित्वा योगी परमस्थानं उपैति चाद्यम्. 4 साधनं सांगितले. एक वेदाचं अध्ययन करायला सांगितलं, दुसरं यज्ञ करायला सांगितलं, तिसरं तपश्चर्या करायला सांगितलं आणि 4थं दान करायला सांगितलं. पण ज्ञानोबा या 4ही साधनाचा समाचार घेताना त्याच श्लोकाच्या खाली सांगतात, वेद दैनाचे झाले अथवा यज्ञाचे शेतची पिकले तपोहनाचे जोडिले सर्व स्वहन किंवा नाना साधनाच्या केल्या खटपटा परित्या नपवती व याच्या दारवंत जाणो जाता जाणीव घाली आडफाट योग्याभ्यासे सिंधी रोधिता ती वाट. कोणताही साधन करा, बाकीचं साधन भगवंतापर्यंत जाऊन शकत नाही आणि पोचू शकत नाही, भगवंताची प्राप्तीही करू शकत नाही. मग अतिशय महत्वाचं कोणतं साधन असेल त्यावेळेला निळोबरेच भगवान परमात्मेच्या समोर म्हणतात, येत यागे स्वर्ग भोगाडे करिता तपे काम क्रोध खवळती नित्य नित्य ज्ञानी अभिमान वाढविती करिता तीर्थाटनी अहंकाराची प्राप्ती काय शेषोदी येले मार्ग नाना जरी नयची प्रतिदी मग सांडीले दुरीन किती गावो निनाचो मुराळे निळामणी करू संसारा बोहरी यो असं म्हणते. बाकी कितीही साधनं केली तर देवा तुमच्या दारापर्यंत सुद्धा येऊ देऊ शकत नाही. त्यामुळे त्या साधनाचा उपयोग नाही आम्हाला. साधाने सोपं साधन सांगा. त्यावेळेला भगवान परमात्मा उद्धवाला सांगतात, अनेक साधनांना अपेक्षित सर्व संगाती निरसितींचे आचार्य माझी मुख्य भक्ती ते मे स्थिती सांगेन. भगवंत सांगतात बाकीची साधनं डोक्यामधून काढून टाक, माझ्यापर्यंत येऊन आणि मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता साधा आणि सोपं साधन सांगतो. माझी कथा माझे नाम सकळ पातका करी भस्म हे चित्त शुद्धीचे वर्म अति सुगम. उद्धवा या कलियुगामध्ये जर माझ्यावर येऊन पोचून मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर साधा आणि सोपं साधन आहे, माझी कथा आणि माझं नामस्मरण. याच्यापेक्षा दुसरा पर्याय नाही.
आणि म्हणून तुकोबराय म्हणतात करूयाची कथा नामाचा गजर 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 आम्हा संसार काय करे आम्हा संसार काय करे आम्हा संसार काय करे आम्हा संसार नामचिंतनाशिवाय दुसरा पर्याय नाही याची जाणीव तुकाराम महाराजांना झाल्या कारणानं तुकाराम महाराज म्हणतात नामाचे चिंतन प्रगट बसाला आसाल ते करा जिथे भरपूर नामस्मरण करा प्रगट पसारा असं सांगितले पसारा म्हणजे भरपूर करा असं म्हटलेले बैसोनी निवांत शुद्ध करी चित्तन तया सुकांत पार नाही असं म्हटलेले नामस्मरण जर केलं तर तुकोबराय सांगतात येतो बैसलिया ठाया असने व्यापी देवराया निर्मळती काया अधिष्ठान तयाचे न लगे सायास जावे वनंतरा सुखे तो घरा नारायण भगवंताचं नामस्मरण केलं ना फक्त मनामध्ये केलं पाहिजे मनापासून केलं पाहिजे वारा नसल्यानंतर घरामध्ये दिव्याची ज्योत जशी अशी जळती उभे
हातामध्ये माळ घेऊन जप करायला सुरुवात केल्यानंतर भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर पाहिल्यानंतर ती मूर्ती जप करताना डोळ्याच्या समोरनं दिव्याच्या ज्योतीसारखी दिसली पाहिजे, बाजूला नाही गेली पाहिजे. नाहीतर हातात माळ कोणतं काय सांगावं, कधी बशी येतील कधी कप येते, याच्याकडे जर लक्ष असेल किती दिवस माळा जपून तरी काय फायदा आहे का? नामस्मरण करा, भरपूर करा. तुकाराम महाराज सांगतात प्रगट पसारा कुठं करावं, बैसलिया ठाई मनाला काय होय श्रमशे सांगा. नामस्मरण करायला का सांगितलं, बाकीचं साधन करत असताना विधी आहे. कमीत कमी हातपाय तर धुतलं पाहिजे, आंघोळ केली पाहिजे, सोळ नेसलं पाहिजे, पण नामस्मरण करायला काय सोळ नेसायची गरज आहे का? हे नाही. मनोनी गोड सर्व भावे आंघोळी न लगे तोंड धुवावे अर्थ ताळ जीवे न लगे व्हावे संसारात असं म्हटलेलं आहे. अहो झोपीतनं उठलं ना अंतरुणावर बसून पांघरून घेऊन जरी राम राम म्हणलं तरी त्याचं काम ते केल्याशिवाय राहत नाही. गम्म सांगतो आपण, समजा चालताना विस्तू दिसला आणि डोक्यात आलं खायला विस्त्यावर पाय पल्ल्यावर पोळतंय का रे बघावं, विस्त्यावर पाय पल्ल्याबरोबर पोळतंय का बघावं म्हणलं की विस्तू पोळणारच. बरोबर आहे का? बघा आता मी दुसरं सांगतो सोपं. आणि समजा पुन्हा चालताना विस्तू दिसलाच नाही पण पाय पडला, माहित नसताना विस्त्यावर पाय पडला, पोळत घराय पोळणारच नक्की. नामस्मरण तसं आहे, आंघोळ करून करा अथवा आंघोळ न करता करा, फक्त अंतकरणातला भाव जर स्वच्छ असेल तर भगवान परमात्म्याला तो भाव आवडतो. आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात भरपूर करा नामस्मरण. नामाचे चिंतन प्रगट पसारा असा ते करा जे. आणि मग महाराज फायदा काय याचा तुकाराम महाराज सांगतात सोडवेल माझा स्वामी विशेषे प्रतिज्ञा हिदाशी केली आम्ही विठोबार कुमार. महाराज आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं तर त्याचा फायदा काय? तुकोबरे सांगतात सोडवेल माझा स्वामीनी शेषे प्रतिज्ञा हिदाशी केली आम्ही. एक निडोबरायांचा अभंग सांगून जातो, त्यातलं एखादं उदाहरण आपल्या समोर म्हणण्याचा प्रयत्न करतो. निडोबराय सांगतात ज्यांनी ज्यांनी भगवंताचं नामस्मरण केलं त्यांची यादी देताना अवघ्या कळायाची हाती न करी काय एक श्रीपती विष पाजिता मृतीन केली तृप्ती प्रल्हादा चंद्रहास्याचे कैवारे रक्षिले त्याशी महामारे राज्य देऊनी मुरारे भक्ता माझी स्थापविला अर्जुनाची प्रतिज्ञा गहाणू दे कोणी दिवसा लोपविला भानू जय धृताशी मदतनो प्राप्त केला तत्काळ द्रौपदीचे वस्त्र हरणी उडी घालवणी दक्षिणी केली वस्त्राची पुरविणी लाजविली कौरवे गरबी रक्षिला परीक्षिते उदरी प्रवेशून श्रीपती घेऊन चक्र हाती छेदिली शक्ती आणि वार गजेंद्र संकटी धावा केला वैकुंठ्या ते जाणू आला येऊन मग सोडविला वाहुनी नीला विमानी वैकुंठी निळा म्हणे ऐशी किती तारिली ताराला तुम्ही पुढतींचीही तुमच्या नामी प्रीती तिथे होती तुम्हा निळोबराय सांगून जातात. एवढ्या लोकांना सोडवलंय. भक्त प्रल्हाद जिल्हा
ज्या वेळेला हिरण्यकशिपूने त्रास द्यायला सुरुवात केली, भक्त प्रल्हाद भगवंताचं नामस्मरण करायचं. माझ्या वैद्याचं नाव घेतोय म्हणून भक्त प्रल्हादाला अनेक अशा प्रकारच्या संकट द्यायला सुरुवात केली. त्यावेळेला ज्ञानोबराय सांगतात, नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी हरी, उचलो घेतला कडी वरी भक्ती सुखे निवार. गंम सांगतो जाता जाता. गरीब घराण्यातल्या मुलाचं लग्न झालं आणि मग लग्न झाल्यावर जरा ती येण्यासारखं करायला लागलं. व्यवहारातला मुद्दा सांगतोय. आई वडिलांनी विचार केला, अरे 25 वर्ष टोनग सांभाळलं, लग्न करून दिल्यानंतर नीट राहायचं सोडून येडेवणी करायला लागले, तर हा आमच्यापासून बाजूला दिली त्याला स्वतंत्र चूल करून. वारकरी घराण्यातली केलेली मुलगी हिनं आई वडिलापासून बाजूला जाऊन राहायला सुरुवात केल्यानंतर कामच करायला बंद केलं, मोकळ्यात फिरायला सुरुवात केली. मग आता असं आहे, इच्छा समत्वेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतांनी सम्मोह स्वर्गे यंती परंतप असं म्हटलेलं आहे. याच्यावरती ज्ञानोबरायांनी खूप विश्लेषण मस्त केलंय. तरी अर्जुना थोडीशी गोटी सांगितलेलं परीशी जेत अहंकार तनुशी वाद बोबळले, तया दोघा पास वधाने इच्छा हे कुमारी जन्मली द्वेषी सीमांडली वराडी क तया दोघा पास वधाला द्वंद्व मोह जन्मला नाजे आणि वाढीवला अहंकार. मी माई नागवे सोडू तृप्तीशी सदा प्रतिकूल आशा शेरून गेलो वाढीला समजा असंतुष्टीच्या मदिरा मत्त होवनी धनुर्धरण हवे एकाच्या ओरावे कृदयशे हे ने भूते बांबावली संसाराच्या आडवा माझी पडलेली महादुःखाची घेतली दंडे होई. गोव्यांचा अर्थ सांगायला वेळ नाही, पुढे जातो मी. आई बापापासून बाजूला गेल्यानंतर जरा वेड्याने वागायला लागलं. जिथं आई बापांचा धाक नसत तिथं अशी अवघड परिस्थिती होती. पण सकाळी टाकायचा, दुपारी टाकायचा, संध्याकाळी टाकायचा बापू. आमची गाडी रस्त्यानं आली की मग तानाजीने आम्ही दोघं जण आमची गाडी दिसली की त्या लेकराला वाटायचं तर त्यांना सांगावं, मग ती यायची रस्त्याला अडवता त्या तेवढे ह्यांना सांगा ना की सकाळी बी टाकतात, दुपारी बी टाकतात, संध्याकाळी टाकण्याबद्दल काय नाही, पण टाकून घरी आलं की मला मारल्याशिवाय राहत नाही. मी कामाला जाते, सासू सासरे काही ऐकून घ्यायला तयार नाही, त्यांना समजव. मला माहित होतं क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. जी माणसं क्रोधी आहे, अविश्वासी आहे, घातके आहे, ज्यांना आपण बोललेलं कळत नाही त्यांच्या पुढे मस्तक जरी आपटलं ते कळत नाही, ते नाही गेलेलं बरं. दुसरा मुद्दा, इंदुरीकरानं पहिल्यांदा कीर्तन करायला सुरुवात केलेली होती. त्या पहिल्या कीर्तनामध्ये ते म्हणलेलं होतं, जर माझ्या समोरून असा एखादा पिऊन रस्त्यानं आलेला दिसला तर मी एकटाच नाही तर माझ्यासारखे 100 इंदुरीकर वाकडी करून जातात, पिलेल्याच्या समोर जात नाही. हे त्यावेळेला मी जुन्या काळात ऐकलेलं होतं, 5-25 वर्षापूर्वी. माझ्या डोक्यात यायचं, जर हे असं म्हणतंय एक आलं तर 100 त्याच्या पूर्ण बाजूला जाते. ती मी विचार करायचो 100 बाजूला जाते, पण एका इंदुरीकरात माझ्यासारखी किती घालावं लागतील. हे आपलं ऐकल का गिरायक. म्हणून तानाजीला म्हणायचो महागारी येताना येऊ. महागारी येताना त्या बाळाची गाठ पडली की तिला सांगायचो त्याचा आईबाप असल्यावर बघू. बापू 7-8 वर्ष गेलोच नाही. 7-8 वर्षानंतर गावातला एक हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. त्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला चांगल्या घरच्या लोकांनी, चांगल्या घरच्या बायकांनी त्या गरीबाच्या लेकराला निमंत्रण दिलं हळदी कुंकाचं. काय सुंदर अशा प्रकारे हळदी कुंकाचा कार्यक्रम असा मोठा मंडप दिलेला. तोपर्यंत त्या लेकराला एक मुलगा एक मुलगी झालेली आणि त्या लेकराच्या अंगावरती नीट वस्त्र नाही, हिच्या अंगावरती नीट वस्त्र नाही. 2-3 रंगाची साडी, गळ्यामध्ये फक्त काळ्या मण्याची पोत, फक्त डोरलंच ठेवलं, बाकी काय ना काय ठेवलं नाही. त्यांच्या बरोबर संसार त्यांनीच करावा. खंदानी घराण्यामधल्या जन्म झालेल्या मुली कुणाचंही काम नाही. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे त्या पद्धतीने.
आणि नाही ऐकत हे कळालं. आणि नेमकं ते हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला आप्पा 500 बायका अशा मंडपामध्ये बसलेल्या. कोणाच्या अंगावर 500ची साडी, कोणाच्या अंगावर 5,000ची, कोणाच्या अंगावर 25,000ची, कोणाच्या अंगावर 2 तोळं, कोणाच्या अंगावर 5 तोळं, कोणाच्या अंगावर 10 तोळं, ज्याच्या त्याच्या परिस्थितीप्रमाणे. ही गरीबाची लेकरू, ही फाटके तुटके कपडे घातलेल्या 2 लेकरांना बरोबर घेतलेलं एक कार्यावरती हाताला घेऊन नेमकं त्या कार्यक्रमाला गेलं. बसलेल्या 500 बायकाच्या सगळीच्या पाठीमागे बसले. मी कशा करता सांगतोय, तुकाराम महाराज सांगतात, भगवंताचं नामस्मरण केलं तर तो संकटामधून सोडवल्याशिवाय राहत नाही. याच्याकरता माझा मुद्दा आहे. सोडवेल माझा स्वामी निश्चयशी प्रतिज्ञा ही दाशी केली. एवढाच एक मुद्दा सांगायचा आणि थांबायचा. ज्या वेळेला हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू झाला, तिथल्या श्रीमंताच्या बायकांना हळदी कुंकू लावायला सुरुवात केली. शिदुरी सुल्ली वाटायला सुरुवात केली. वाटायचं काम चालू होतं, हळदी कुंकू लावायचं काम चालू होतं. त्यातून कुणीतरी काळ काढली, नाव घ्या. असतंय ती बायका जमल्यानंतर नाव घ्यायला सुरुवात. जुन्या काळामध्ये एखाद्याची मालकीन जर नाव घेत असेल बापू, आणि मालक जर 4-5 किलोमीटर अंतरावर 6 बैलाचा नांगूर हाणताना आगलीवर उभा राहिला, आणि त्याला जर तिथं मालकीन नाव घेताना ऐकू आलं तर तिथं म्हणायचं, आवाज कोणाचा हाय? त्याच्या अंगात असलेला शर्ट आणि त्याच्या गुंड्या अशा तटातट तुटाची इतकी छाती फुगायची, माझी मालकीन नाव घेते म्हणून. ती जुन्या काळातलं सांगतो थांबायची. आता बऱ्याच जणांच्या शर्टाला गुंड्याच नाही का विशेष. हे गरीबाचं लेकरू पाठीमागच्या बाजूला बसलेलं, आणि मग श्रीमंतच्या बायका ते नाव घ्यायचं काम चालू झालं. एकच माईक, जिच्या अंगावर साडी भारी, जिच्या अंगावर सोनं भरपूर आहे, अशी उठून उभं राहायची, हातामध्ये माईक घ्यायची. ते 2-3 पद्धतीची नावं वेगळ्या पद्धतीने घ्यायची, ते नाव घ्यायचं, असं चाललेला कार्यक्रम. गरीबाचं लेकरू पाठीमागच्या बाजूला सगळ्याच्या बसलेलं होतं. तिच्या शेजारी 70-75 वर्षाची म्हातारी पाठीमागनं येऊन बसलीच. शेजारी तिला बघितलं, तिच्या पाठीवरून हात फिरवला, सखू बरं चाललंय का तुझं? आता काय वाटलं असं सखूला? एक सांगतो, जगामध्ये ज्याला कोण नसेल त्याला जगाचा बाप असतोय. सकून त्या म्हातारीच्या बगलीत मुंडकं घालताना हंबरडा पडला, अजय जगण्यात काय अर्थ नाही. सकाळी टाकतात, दुपारी टाकतात, संध्याकाळी टाकतात. संध्याकाळी काम करून 10-5 रुपये आणलं की दारात यायच्या अगोदर हिसकावून घेतलं जातात. नाही पैसे दिलं तर लेकरं जरी माझ्या जवळ असली तरी मला पडूस तर मारतात. ही साडी अशी आहे बघा, अर्धी अंगावर आहे ना अर्धी घरी आहे. हे लेकरांना कपडे बदलायचे म्हणलं तर कपडे नाहीत, संध्याकाळी चूल पेटवायचं म्हणलं तर घरी काय नाही. परिस्थिती अशी आहे. काय या जगण्यामध्ये अर्थ आहे? पण आई बापाच्या नावा करा आणि कमी जास्त काय करून घेतलं तर ह्या लेकराला पुन्हा आई आहे का याच्याकरता म्हणून जीवन जगते मी. तिने सांगितलं, काळजी करू नकोस, तुझं पांडुरंग बरं करेल. म्हातारीला दम निघाला नाही. म्हातारीने हातात काठी घेतली, मागच्या कडेला उठून उभा राहिली आणि त्या श्रीमंताच्या बायकाची नावं घेत होत्या. त्याचा आवाज दिला, का ग तुम्ही श्रीमंताच्या, तुमच्या अंगावर भरजरी साड्या, भरपूर डाग दागिन असतं, मग तुम्हीच नावं घ्यावी आणि गरीबाच्या लेकराला कुणी नाही विचारायचं? त्यावेळेला हे गरीबाचं लेकरं म्हातारीच्या पायाजवळ बसलेलं होतं. त्याने म्हातारीच्या पायाला अशी मिठी मारली, सांगितलं, अजय मला नाही नाव घ्यायचं. काय म्हणून नाव घ्यावं? ह्या सगळ्या गावातल्या स्त्रियांना माहित आहे माझी परिस्थिती कशी आहे, माझा बालक कसा आहे. काय म्हणून नाव घे? काळजी करू नकोस, आई बापाच्या नावा करता तरी तू नाव घे. स्वतःच्या पदरानं म्हातारीने त्या गरीबाच्या लेकराचं डोळं पुसलं. त्या म्हातारीच्या शब्दाला मान देऊन श्रीमंताच्या बायकानं तो मायक आणून त्या लेकरापाशी गरीबाच्या दिला, सावरलं तिनं आणि उठून उभा राहिली. नाव घ्यायला ज्या वेळेला सुरुवात केली त्याच वेळेला तिचा मालक गावाच्या बाहेरच्या बाजूला अर्धवट शुद्धीत रस्त्याच्या कडेला पडलेला होता. त्याला माणसं बोललेली कळत होतं, कोण बोलतंय कोण नाही कळत होतं, पण रस्त्याच्या कडेला पडलेला तर उन्हाळ्याचे दिवस होते, मातीमध्ये तोंड पडलेलं होतं. त्याच्या मालकिनीच्या हातात माईक आला, वर तुतारे आहेत, आवाज 4-5 किलोमीटर बाजूला पसरत होता. त्यानं हातामध्ये माईक घेतला, सुरुवात केली, नाव गेला.
गिरवीतून गणेशगावला आणला, गणेशगाववरून पंचविचारला, अकलूजवरनं माळशिरस, सदाशिवनगर, तरड, बरड, लोणंद, फलटण, वाल, जेजुरी, सासवड, पुण्यातनं घेऊन आळंदीला घातला. ही नावातलं सांगतो मी. आळंदीवरनं थेऊर फाट्यावर असा बाजूला काढला. येवत, उरुळी, कांचन, चौफुला, कुरकुम, MIDC, बिगवल, इंदापूर, टेंभूर नेऊन संगमावर आणून आंघोळ घातली, त्याला उतरवली जरा. संगमावरनं जांभूळ बेटात आणला, जांभूळ बेटातनं पुन्हा गणेशगावच्या बंधाऱ्यावरनं गिरवीला नेला. हे ऐकत होत रस्त्याच्या कडेला पडून, आणि त्याच्या लक्षात येत होत ही आवाज आपल्याच मालकीनीचा आहे. एवढं बोलून झाल्यानंतर शेवटी म्हणले, मी अमुक अमुक पाटलाची अमुक अमुक पाटली नाही. रस्त्याच्या कडेला पिऊन पहिलं 10 वर्ष सकाळ दुपार संध्याकाळ मारत होत. त्याच्या लक्षात आलं, अरे 10 वर्ष झालं हिला मारतोय, तरी सुद्धा अजून मला ही पाटीलच म्हणती, आणि मी मात्र 3 टाइम पिऊन तिला मारतोय. काय या जगण्यात अर्थ आहे? खाड दिसणे उठलं, शर्टाच्या गुंड्या काढल्या, गुंड्या काढून शर्टानं तोंड पुसलं, सावरलं, घरी गेला, कपडे बदलले, हातपाय धुतले, कपडे बदलले, आणि मालकीने याची वाट बघत उभा राहिलं. मालकीन अशी समोरून आलेली बघितल्याबरोबर हातामध्ये पाण्याचा तांब्यान फुलपात्र घेतलं, उभा राहिला दारात. तिच्या लक्षात आलं, ज्या आरती पाण्याचा तांब्यान फुलपात्र घेऊन उभा राहिलाय त्या आरती फेकून मारल्याशिवाय राहणार नाही. लेकर दोन्ही अशी महाग लपवली आणि हात जुळले. तांब्या फेकून मारू नका हो, एखाद्या लेकराला लागला तर लेकरू मरून जाईल. त्यानं सांगितलं, मारणार नाही, तू पुढे ये. हळूहळू पुढे गेली, तिच्या हातात पाण्याचा तांब्या दिला आणि हात जुळले, माफ कर, तुझं अंतकरण एवढं मोठं आहे मला कळालं नाही. आतापर्यंत पेलो, आतापर्यंत तुला त्रास दिला, पण इथून पुढे कधी पिणारही नाही आणि तुला कधी त्रासही देणार नाही. माझा दृष्टांत सांगायचा संपून गेला. तुकाराम महाराज म्हणतात, सोडविल माझा स्वामी निशेषी, प्रतिज्ञा ही दाशी केली. अरे मरक्या कुचक्या शरीराच्या मालकाचं नाव घेतलं तर त्या लेकराचा संसार आज सुखाचा आहे. घ्यायचं बंद केलं, एकदा नाव घेतलं तर हा तर जगाचा बाप आहे, ह्याचं नाव घेतल्यानंतर काय होणार नाही. हा विषय जेव्हा तुकाराम महाराजांच्या लक्षात येतो तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, सोडविल माझा स्वामी शेषी, प्रतिज्ञा ही दाशी केली आम्ही. पण नाव घेण्याकरता कोण पाहिजे? काय कोणी केलं नाही. गुण दोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमी चक्रपाणी वश होय. अंतरीची घेतो गोडीन पाहे जोडी भावाची, देवा कारणे भावत स्मा. दुशासनाला हात घातला, प्रयत्न केला द्रौपदीनं असं साडी धरण, सोडा सोडा सोडा, नाही सोडलं. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत होते, सोडायला तयार नाही. त्यावेळेला शेवटच्या क्षणाला द्रौपदीनं वस्त्राचा हात सोडून दिला आणि जगाच्या बापाला आवाज दिला, आता तुझी लाज तुझं देवा. द्रौपदीचे वस्त्र हरणी, उडी घालवणी दक्षिणेन केली, वस्त्राची पुरवणी लाजविली. कौरवी पांचाळी सभे माझी
कीर्तनी. भगवंत गुण पाहत नाही, दोष पाहत नाही, वय पाहत नाही, जात पाहत नाही. अनेक उपमन्यू एक बाळ धाकुटे, न देखेने चलवे जना चालता वाटे. घातली लोळणी गा हरिनाम बोमाटे, पावला त्या कारणे धाव घातली. 4-5 वर्षाच्या उपमन्यूनं भगवंताचं नामस्मरण केलं. दूध वाटेवर पाहिजे होतं, दुधाचा समुद्र देऊन टाकला. ध्रुव बाळानं बापाच्या मांडीवर बसण्याकरता भगवंताचं नामस्मरण केलं. तो वना आला याची लागी, पैसावया पितयाचे उत्संगी. चंद्र सूर्यापरसच लागी जगी केला. त्याला चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत कुणी सुद्धा जागेवर उठवणार नाही, अशा जागेवरती बसवलं. भगवंताची कृपा आहे मला. किती वय असू द्या, संसारामध्ये फरक आहे, पण भगवंताचं नामस्मरण घेण्याकरता काही वय आहे. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर. करावा विचार न लगे चिंता कोणाशी. सकळांशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिचरणाने. असं म्हटले. सगळ्यांना अधिकार आहे. निळोबरा एका प्रमाणामध्ये असं सांगून जातात, संत एकांती बैसले, सर्वही सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सारांश काढिले निवडूने. ते एक श्रीहरीचे नाम सकळ पातका करी भस्म. अधिकारी उत्तम आणि आदमचारी वर्णन आली. कुणीही असू द्या, कुणी नाव घेतलं, जातीपातीचा विषय नाही. वैश तुळाधार गोरा तो कुंभार धाका तांबा कबीर मोमीन लतीफा मुसलमान शेना नाही दान विष्णुदास. कानभद्रा खोदू पिंजारी तो दादून भजनी अभेदू हरी. चोका मेळा बंका जातीचा महार, त्याशी सर्वेश्वर एकरी. नाम याची जनी कोण तिचा भाव, देवी पंढरी रावती असे. मैराळ जन कोण कुळ तयाचे, महिमान तयाचे काय. यता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय आहे सा नामाच. विदूर दासी पुत्र प्रसिद्ध. गंमत सांगतो मी. कोणा भगवान परमात्मा गुण पाहत नाही, दोष पाहत नाही, जात पाहत नाही, वय पाहत नाही. त्याच्याकरता सांगतो, विदूर दासी पुत्र प्रसिद्ध, त्याशी आवडला गोविंदो. वैष्णवा माझ्या अतिशुद्ध कैशी निंदो म्हणावा. दुसरं उदाहरण, राक्षसा माझी विभीषण, दैत्या माझी भक्त प्रल्हादान. अनन्य भावे मद शरण केले वैष्णव पण तिने दासी. अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये गुणदोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमे चक्रपाणी वैष्णव. परमार्थ करायला भगवंताचं नामस्मरण घ्यायला वयाची अट नाही, शिक्षणाची अट नाही, कोणत्याही प्रकारचं सोहळं करायची गरज नाही. महत्वाचा मुद्दा सांगतो, संसार करण्याकरता काही गोष्टीची अट आहे. लग्न होईपर्यंत संसार करता येत नाही, कळतंय का बघा. आणि सुना आल्यावर सुद्धा पण लग्नाच्या अगोदर सुद्धा भगवंताचं नामस्मरण करता येते. चौकाच्या खांद्यावर जायपर्यंत सुद्धा भगवंताचं नामस्मरण करता येते. भगवान परमात्मा भगवद्गीतेमध्ये सांगतात, प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्त योग बलेन चैव बरोबर मध्ये प्राणवशक सम्यक सतम पर पुरुष मुपैती चाद्यम. अंतकाली ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा. मरेपर्यंत भगवंताचं नामस्मरण करता येत नाही, पण संसार मरेपर्यंत करता येत नाही. हे साधा आणि सोपं गणित आहे. दुसरा मुद्दा, ज्या नामस्मरणानं भगवंतापर्यंत जाता येतंय तेच नामस्मरण बाजूला सोडून जर संसार करण्याचा प्रयत्न केला तर दुःखाशिवाय पाठीमागं काहीच लागत नाही. कितीही संसार करा, संसाराचं स्वरूपच दुःख रूप आहे. संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले ओढाळ, कवणा मी शरण जावो दृष्टी देईल. एकच प्रमाण सांगतो बापू थांबतात. संसाराच्या बाबतीमध्ये काय सांगावं, कसं सांगावं. एक जणांना संसारातली गार आणि माळावरच्या धोंड्याला सांगायला सुरुवात केली. ज्या वेळेला माळावरच्या धोंड्याला गाराने सांगितली, माळावरच्या धोंड्याला संसारातली गाराने, त्यावेळेला माळावरचा धोंडा फाट फुटला गाराने ऐकून.
मी म्हणतोय म्हणून नाही, तुकाराम महाराज म्हणतात अनेक दुःखे सांगू किती, सकल संसाराची स्थिती न साहे पाषाण फुटती, भय का पचित्ती भरणाची. माळावरचा धोंडा संसारातली गाराणी सांगितल्यावर फुटतो, पण धोंड्याला जी धोंडा सांगतो ती धोंडा महागार येऊन महलावून पुन्हा संसाराचे डबडब. तुकोवरे म्हणतात तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाढे. आणि असा हा दुःख रूप संसार आहे. या दुःख रूप संसारातून सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर महाराज काय करावं? नामाचे चिंतन प्रगट बसाला, असाल ते करा जिथे जिथे. सोडविल माझा स्वामी निश्चयशी प्रतिज्ञा ही दाशी केली आम्ही. ज्ञानेश्वर अवकाश. अभंगाचं चिंतन असंच असं असं काय माझं मत नाही, याच्यापेक्षा वेगळं असू शकतं. योग्य असेल ते भगवंताच्या कृपेचं, ज्ञानोबांच्या कृपेचं, श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांच्या कृपेचं, गणपती बाप्पांच्या कृपेचं, आपल्यासारखी बसलेले भगवंताप्रमाणे सुते मंडळी, माता मुल्या, टाळकरी, मृदंगाचार्य, विनेकरी, आजची पंगत ज्यांच्या आहेत त्यांच्या कृपेचं. आणि अयोग्य असेल ते माझ्या मंत्रीचा दोष. बालक बोबडा बोलली वेळे विचुकी पावले चोज करुणी मावली विजय. हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मजन्मी तुका म्हणे. आता या महिन्यातलं राहिले ते 10 दिवस फक्त कार्यक्रम 15 आहेत. एवढं गणपती बाप्पाला पार पाडून घ्यावं एवढी गणपती बाप्पाला प्रार्थना करतो. तिथून पुढे जरा पाताळा आहे, जरा कोरडीला पेरल्यासारखा आहे, जरा एवढा महिना जरा दाटकाय, जरा थोडस बापू पुढे गणपती बाप्पाने सेवा करून घेऊया. एवढेच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. तुकाराम तुकाराम आमचा अनोपराज समोरच आहे म्हणते ते टावर खालीच गेलं नाही, तसं झालं. वा अनोपराजच्या कृपेचं त्याला असाच गणपती बाप्पानं बुद्धी द्यावी एवढी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो. थांबतो म्हणा बापू. तुका म्हणे कडू वाटत Come on,
राजमाप राज महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा राजमाप राज महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम राजे महाराज आता उठायचे मना येत नाही नारायण आशीर्वादिक येते मना येत नाही नारायण करुणी आरती आता धन्य चालू बाबा आज पुरवलेला वस्त्र धन्य चालू आज बाबा हे काय उदास निरागरी आज पुरवलेला Thank you.